लाचार दीर्घकथा प्रकरण 3. नेमा वसंतचा बाळमित्र. त्याला वसंतचे प्रेम प्रकरण कळाले आणि मित्राच्या या प्रेमामुळे तो आनंदी होण्याऐवजी नाराजच झाला. नेमा वसंतचा मित्र. त्याला वसंतचे प्रेम प्रकरण कळाले आणि मित्राच्या या प्रेमामुळे तो आनंदी होण्याऐवजी नाराजच झाला. पण त्याच्या तोंडून शब्द निघाला नाही. वसंतला काही बोलून दुखवण्याचे धाडस त्याच्यात नव्हते, कारण वसंतला तो तोडू शकत नव्हता आणि दुखवूही शकत नव्हता. मोठ्या कात्रीत सापडल्यासारखी नेमाची अवस्था झाली होती. आज बऱ्याच दिवसानंतर तो वसंतच्या खोलीमध्ये शिरला. वसंतला त्याची भेटण्याची नेहमीची उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावर नव्हती, पण आपण नाराज आहोत असे दाखविण्याचीही त्याची इच्छा नव्हती. शक्यतो चेहऱ्यावरील उदासीनतेचे भाव लपवण्याचा नेमा प्रयत्न करीत होता. तो आत आला तेव्हा गादीवर लोळत पडलेला वसंत काहीतरी वाचित होता. ती कुणाची तरी चिठ्ठी आहे हे नेमानं लगेच ओळखलं. चिठ्ठी वाचता वाचता वसंत गाणं म्हणत होता. अगर तू न होती जिंदगी भी न होती, अगर तू न होती जिंदगी भी न होती. काय वसंता, काय चाललंय? नेमाने बळेच हसून विचारले. अरे ये नेमा, ये. तुझीच वाट बघत होतो यार. थँक्स, नेमा म्हणाला. पण कशासाठी? आज शाम को पिक्चर को जाने का है यार. कौन सा? आंधळा मारतो डोळा. वसंत हसून म्हणाला. जाऊ ना, अजून 2ला अवकाश आहे. नेमा घड्याळावरून नजर फिरून म्हणाला. पण त्या पिक्चरला भलतीच गर्दी आहे राव. तिकीट मिळेल म्हणून सांगताच येत नाही. अरे टिकट की फिकर मत कर, अपनी बॉबी निकालेगी. कौन? नेमाने दचकून विचारले. कामिनी काढणार तिकीट. होय नेमा, वसंत म्हणाला. ॲडव्हान्ससाठी 10 रुपये दिलेत तिच्याकडे. नेमाने दचकून विचारले. कामिनी काढणार काय तिकीट? होय नेमा, वसंत म्हणाला. ॲडव्हान्ससाठी 10 रुपये दिलेत तिच्याकडे. सॉरी वसंत, मला नाही जमणार. का? वसंतने आश्चर्याने विचारले. तू पाहिलास तो पिक्चर? तसं नाही रे. पण असं म्हणून नेमानं चोरट्या नजरेनं सभोवार पाहिलं. कुणीच नव्हतं. मग तो वसंतजवळ बसून म्हणाला. तिकिटाचे किती पैसे दिलेस? म्हणजे किती तिकीटं आणायला? 3. तू, मी आणि ती. वसंत उत्साहाने म्हणाला. एक तिकीट कोणालाही देऊन टाक मग. का बरं? मला यायला जमणार नाही. अरे उगीच डिसमूड करतोस नेमा तुम्हाला. वसंत काकुळतीला आल्यासारखा म्हणाला. प्लीज तुला माझ्याबरोबर आलं पाहिजे. वसंत तू माझ्या मनातलं समजून का घेत नाही? नेमाही कळवळून म्हणाला. आजवर मी तुला कधी नाराज केलं का? म्हणूनच मला तुझ्यातला हा फरक सहन होत नाही नेमा. वसंत उसळून म्हणाला. परवाही तू बागेतून रागात निघून आलास. 2 दिवस झाले खोलीवर आला नाहीस आणि आज जो आलास तो बळेच ओढून आणल्यासारखा. अखेर ही काय भानगड आहे? असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे तू इतका उदास बनलास? ते कारण न जाणलेलंच बरं वसंता. म्हणजे? वसंत विस्मयाने नेमाकडे पाहून म्हणाला. काय असेल ते खरं सांग. तूच म्हणाला होतास ना की मित्रात कोणत्याच गोष्टीचा पडदा असू नये म्हणून. होय वसंता, मी म्हणालो होतो, पण हेही तितकंच खरं की मित्राची पूर्ण पारख केल्याशिवाय माणसानं आपलं मन उघड करू नये. नाहीतर निष्कारण अपसमज आणि वैमनस्य निर्माण होतं. नेमा गंभीरपणे म्हणाला. म्हणजे माझ्याबद्दल तुला काही संशय वाटतो? संशय नाही रे. म्हणूनच तर बोलल्याशिवाय राहवत नाही. आणि असं म्हणून नेमानं खिशातून सिगारेटचं पाकिट काढून सिगारेट पेटवली. हे काय? वसंत आश्चर्याने उद्गारला. ही घाण अजून तू सोडली नाहीस? सोडली होती, नेमा कडवटपणे म्हणाला. पण जगात अशी काही माणसे आहेत की ज्यांना या घाणीशिवाय जगता येत नाही. त्यांना जीवनातलं सुख या घाणीतच मिळतं. अरे पण या घाणीला कवटाळण्याचे परिणाम तू जाणतोस? वसंत म्हणाला. माझ्या वडिलांना आज म्हातारपणी जो आजार पोखरतोय
तो या सिगारेटमुळेच, या घाणीमुळेच तुला मी या चुकीच्या मार्गाला जाऊ देणार नाही. आणि तू स्वतः, माझं काय चुकलं? काय चुकलं माझं? मला खऱ्या मार्गाला लावताना तू स्वतःचा मार्ग चुकतो आहेस असं वाटत नाही तुला वसंत? नेमा म्हणाला. मला शुद्धीवर आणून तू स्वतः बेशुद्ध बनतो आहेस. माझं कर्तव्य. नेमा तुला काय म्हणायचं आहे? तू स्पष्ट का बोलत नाहीस? वसंत दचकून म्हणाला. तुला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट सांग. वसंतला का कोण जाणे अनावश्यक विचारांच्या चक्रात गुरफटल्यानं घाम फुटला होता. त्यानं रुमालानं कपाळावरचा घाम टिपण्यास सुरुवात केली आणि रुमालाकडे नेमानं गंभीरपणे पाहिलं. मग त्यानं विचारलं, वसंता, लेडीज रुमाल कधीपासून वापरू लागलास तू? कामिनीनं प्रेझेंट दिलाय तो मला. वसंत हसून म्हणाला. का? तुला आवडला नाही? अरे रुमाल आवडला. नेमानं प्रथमच उपहासात्मक वाक्य फेकलं. पण असे रुमाल बाजारातच काय, फुटपाथलाही पुष्कळ विकत मिळतात. नेमा, वसंत रागाने म्हणाला, तू शुद्धीवर आहेस का? स्वतः शुद्ध हरपू लागलेला माणूस दुसऱ्याला नेहमी असाच प्रश्न विचारतो. नेमा म्हणाला. वसंता, जीवनाचा मार्ग चुकत आहेस तू. तुला सावरलं पाहिजे वसंता. आताच सावरलं पाहिजे तुला. स्पष्ट बोल नेमा, स्पष्ट बोल प्लीज, तू स्पष्ट बोल. अरे कामिनीला तुझ्यापेक्षा फार अगोदरपासून ओळखतोय वसंता मी. नेमा शांतपणे म्हणाला. त्याचा प्रत्येक शब्द निश्चयी स्वरात बाहेर पडत होता. कामिनी आणि हा गल्लीतला रस्ता फार अगोदरपासून परिचयाचा आहे माझ्या वसंता, फार अगोदरपासून. कामिनी चांगली मुलगी नाही. तिनं तुला आपल्या जाळ्यात पकडलं आहे. नुसती खेळवीत राहील ती तुला, नुसतीच खेळवीत राहील. नेमा, वसंता विश्वासानं ओरडला. काय बोलतो आहेस तू हे नेमा? हे जहर तुझ्या तोंडून बाहेर तरी कसं पडलं? अरे सत्य नेहमीच जहरी असतं रे. सत्य नेहमीच जहरी असतं. माणूस पवित्र असो की पापी, त्याला ते सारखंच भिनतं. कशावरून असं म्हणतोस तू हे? वसंतनं गंभीरपणे विचारलं. नेमाचं बोलणं असहाय्य झालं होतं आणि त्याचं सर्वांग थरथरत होतं. छातीत लोहाराच्या भात्यासारखी धडधडत होती. पुराव्यासाठी फोटो तुझ्यासमोर धरता येणार नाहीत मला वसंता, पण माझ्या डोळ्यांनी जे बघितले ते सत्य मी तुला सांगतोय. नेमा त्याच शांतपणाने म्हणाला. आणि हे लक्षात ठेव वसंता, तुझ्या जागी दुसरा कोणीही जरी असता तरी कामिनीची बदनामी त्याच्यासमोर सांगितली नसती मी. पण नियती असा खेळ खेळेल असं वाटलं नव्हतं मला. नेमा, मला सर्व सांग, स्पष्ट सांग. तू ऐकू शकणार नाहीस वसंत. मी इतकंच सांगतो की जशी तुझ्यामुळे मी सिगारेट सोडली तशी. नेमा तू मला स्पष्ट सांग रे. माझं मन दगडाचं बनवीन मी. असा चक्रात अडकवू नकोस मला. मी तुला चक्रात अडकवीत नाही वसंता. तुला मी चक्रातून सही सलामत बाहेर येण्याचा मार्ग दाखवित आहे. नेमा म्हणाला. वसंता, तुला ऐकायचं आहे तर ऐक. कामिनीचं प्रेम प्रकरण आमच्या कॉलेजच्या एका तरुणाशी, भाऊराव ठुबे याच्याशी होतं. त्यावेळी कामिनी याहीपेक्षा खूपसुरत दिसत होती. आजच्यासारखी लूज शरीराची वाटत नव्हती ती त्यावेळी. आजही तिच्यात बघणाऱ्याला तितकंच आकर्षण वाटतं जितकं इतर तरुण ज्वानीनं रसरसलेल्या पुरीला बघून वाटेल. पण माझी नजर ती नाही. जेव्हा मी तिला प्रथम पाहिलं तेव्हा माझ्यासुद्धा मनात तिच्याबद्दल हेच विचार आले होते. परंतु ज्यावेळी मला हे तिचं प्रेम प्रकरण समजलं तेव्हा मलाच हसू आलं. कारण कामिनीनं भाऊराव ठुबेसारखा पैशाच्या धुंदीत जगणारा बेफिकीर पोरगा गाठावा याचं मला आणि माझ्याबरोबर माझ्या अनिल नावाच्या कॉलेज मित्रालाही आश्चर्यच वाटलं होतं. आम्ही दोघेही लेखकच होतो आणि जगाला जाणण्याची शक्ती आमच्यात होती. कामिनीचं ठुबेच्या नादाला लागून पुढं काय होणार आहे याचा अंदाज तर आम्ही केलाच होता. एकदा मी माझ्या मित्राला अनिलला म्हटलं, यार अनिल, ही पोरगी फुकट त्या भाऊराव ठुबेच्या लफड्यात पडली राव. तो साला मुडी माणूस, काम साधलं की सुट्टी करील हिची. मग तुला पडायचं की काय या लफड्यात? अनिल हसून म्हणाला होता.
बघ ट्राय करून, माल चांगला आहे. हाईट यार, नेमा म्हणाला. तिच्या सौंदर्याचा अभिमान वाटतो रे मला, तिच्या सौंदर्याचा अभिमान वाटतो. देवानं तिला रूप दिलं आहे पण बुद्धी नाही दिली. प्रत्येक माणसात काही ना काही कमी ठेवतोच बिचारा. वाईट इतकंच वाटतं की हे फूल काटेरी रानात वादळात चुरगळून मातीत मिळण्यापेक्षा कुण्या भाविक पुजाऱ्याच्या हाती पडायला हवं होतं. पण हे बघ नेमा, पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना. अनिल हसून म्हणाला होता. जगात ज्याचं त्याला आपलं भलं वाईट समजत असतं आणि ज्यांना ते समजत नाही ते अखेर असेच खड्ड्यात जातात. करायचं काय आपल्याला दुसऱ्याच्या भानगडीचं? जगात अशा रोज हजारो भानगडी चालतात. प्रत्येकाचीच जर काळजी करीत बसलो तर रडायला जिंदगी पुरायची नाही. आणि त्यावेळी माझा आणि माझ्या अनिल नावाच्या मित्राचा बराच वादविवाद झाला होता. आम्ही तिच्या स्वभावाची संपूर्ण पारख केली होती. त्या ठुबेची झेप किती लांब आहे तेही आम्ही ओळखून होतो. पण कामिनीला 2 शब्द सांगण्याचा विचारही आमच्या मनात त्यावेळी आला नाही. त्यानंतर बरंच घडलं वसंता. एक धंदा करणारी बाई कामिनीची मैत्रीण असल्याचं समजल्यावर तर मग आम्हाला तिच्याबद्दल अजिबात आपुलकीसुद्धा उरली नाही. तसेच तिचा तिरस्कारही वाटला नाही. कामिनी हसऱ्या चेहऱ्याची आणि मनमोकळ्या स्वभावाची होती. नंतर ती माझ्या मित्राच्याही जीवनात एकदा आली, फक्त एकदाच. पण कामिनी म्हणजे गळ्यात पडणारी पोरगी आहे असं दिसताच तो तिच्यापासून दूर झाला. कामिनी माझ्याही जीवनात कामापुरती आली असती, पण तिच्याबद्दल मी अजिबात रस दाखवला नाही. तिला नजरेसमोर अशा रूपात मी बघत होतो. तिच्याशी संबंध ठेवणं अजिबात योग्य वाटलं नाही मला आणि मला मोह का होऊ नये याचंही मला आज आश्चर्यच वाटतं. नंतर तिनं 20 रुपये रेटप्रमाणे धंदाही सुरू केल्याचं समजलं मला, परंतु मला त्यात विशेष वाटलं नाही. उलट हे ऐकल्यानंतर तिची मला किवच आली. वसंता, कामिनीला मी इतक्या जवळून पाहिले की मीच काय, पण तूसुद्धा तिच्या सावलीला सुद्धा थांबू नयेस असं मला वाटतं. ती पोरगी वाईट आहे असं मी म्हणत नाही. पण ती चांगली नाही हेही तितकंच खरं. ती फक्त तुला खेळवीत राहील वसंता. ती फक्त तुला खेळवीत आणि माणसं वासनेची झपाटलेली असतात हे तिला चांगलं ठाऊक आहे. आणि म्हणून तुला फक्त प्रेमाचं नाटक करील ती. तिला फक्त पैसा प्यारा आहे वसंता, तिला फक्त पैसा प्यारा आहे. अरे पण वासना तृप्तीसाठी तिच्याशी प्रेम केलं नाही नेमा. मी पवित्र प्रेम केलं आहे तिच्यावर, वसंत गहिवरून म्हणाला. पण तू असं म्हणतोस वसंता, तुला असं सांगताना मला काहीच काही यातना होत नसतील, नेमा म्हणाला. आजवर तुझं हास्यच बघण्याची इच्छा केली आहे मी. तू हसत राहावंस म्हणून मी काय केलं नाही. जगात मला कुणाबद्दलच द्वेष किंवा मत्सर नाही वसंता, जगात मला कुणाबद्दलच द्वेष किंवा मत्सर नाही. कामिनीचा द्वेष करून मला काय मिळणार आहे? आणि हे सत्य जर माझ्या नजरेनं पाहिलं नसतं तर आज तुलाही दुःखी बघण्याची पाळी आली असती माझ्यावरती. पण यातही दैवाचा काहीतरी संकेत असावा. केवळ तुझ्या बचावासाठीच दैवगतीनं हा खेळला असावा. केवळ तुझ्या बचावासाठीच तुझी माझी मैत्री घडवून आणली असावी. मला ठाऊक असूनही जर मी तुझ्यापासून हे लपून ठेवलं असतं आणि उद्या तुझ्या पश्चातापाची वेळ बघण्याचाही क्षण ज्यावेळी माझ्यावर आला असता तर तुझ्यासमोर माझी दृष्टी अपराधीपणाने लाचार झाली असती. मला मग परमेश्वरानं माफ केलं नसतं. जणू तुला धोकाच दिल्यासारखं आयुष्यभर माझं मन मला सांगत राहिलं असतं. ओ माय गॉड, वसंत कळवळून उद्गारला आणि दोन्ही हातांनी त्यानं आपलं डोकं गच्च दाबून धरलं. नेमाच्या बोलण्यानं त्याच्या डोक्यात
त्याच्या डोक्यात अनेकविध विचारांचं काहूर माजलं होतं. स्वप्नांचा ताजमहाल पत्त्यांच्या ताजमहालाप्रमाणे धडाडत कोसळला होता. कामिनीला बघून काय अपेक्षा केली होती वसंतनं? कामिनीला बघून काय अपेक्षा केली होती आणि त्याच्यासमोर काय आलं होतं? पत्नी म्हणून तिचा हात धरण्याची आकांक्षा काही क्षणापूर्वी तो उराशी कवटाळून होता. कामिनीसारखी अनेकांशी प्रेमाचे चाळे खेळलेली मुलगी आपण तारुण्याच्या धुंदीत लग्नाची बायको म्हणून जर आपण स्वीकारली असती आणि या गोष्टी जर समाजाला, आपल्या नातेवाईकांना उद्या जाहीर समजल्या असत्या, तर आयुष्यभर आपण त्यांच्यासमोर नाक वर करून चालू शकलो नसतो. लोक बघून कुत्सितपणे असले असते आपल्याला. आणि मग हे लाचारीचं जीर्ण जगणं आपल्याला मुश्किल होऊन गेलं असतं. आणि कामिनीचा स्वीकार प्रेयसी म्हणून करण्याची सुद्धा लाज वाटू लागली होती आता त्याला. पण काही क्षणच आपल्या पवित्र प्रेमाची जाणीव होताच त्याच्या हृदयात चलबिचल झाली. त्याला वाटलं, कामिनीचं खरोखरच आपल्यावर प्रेम असेल का? नाही की असणारच. पण तिचं जर खरोखरच आपल्यावर प्रेम होतं तर आपल्या जीवनातली ही अंधारातली सर्व माहिती तिनं आपल्याला सांगायला हवी होती. ती गप्प का राहिली आणि त्या दिवशी प्रथमतः नेमाला बागेत पाहून ती अशी का दचकली असावी? नेमा माझा जिवलग मित्र आहे, तो मला खोटं कसा बोलेल? वसंताच्या डोक्यात विचारांनी थैमान घातलं होतं. कामिनीचं वागणं इतर तरुण मुलींसारखं नाही हे त्यानं जाणलं होतं. ती वाजवीपेक्षा अधिक धाडशी आहे हेही त्यानं ओळखलं होतं. परंतु या वागण्याचा काय अर्थ घ्यावा हे मात्र त्याला उमजलं नव्हतं. पण तरीही काहीतरी विचार करणं भाग होतं. नुकत्याच फुलू लागलेल्या प्रीतीच्या फुलावर अचानक आकाशातून वीज कोसळली होती आणि फुलाची जळून खाक होत असताना वसंताला बघायचं नव्हतं. ते फूल तो जळू देणार नव्हता. वसंताच्या पाठीवर थोपटत नेमा आपुलकीच्या स्वरात म्हणाला, तुझ्या मनातलं दुःख मला कळतं वसंता. जीवनात अशी वादळे, असे मोह आडवे येतातच माणसाला. पण त्याला टाळायचं असतं. अशा मोहाचा त्याग केल्याशिवाय जीवनात माणूस यशस्वी होऊ शकत नाही. वसंता, चल, तुझ्या डोक्याला भलतंच बॉदरेशन झालेलं दिसतंय. नेमा हसून म्हणाला, चल यार, 5:15 बजे. तुझ्या बॉबीनं तिकीट काढलं असेल. पहिला प्यार है, उसे नाराज मत कर. चल, बदल कपडे. नेमाचं बोलणं ऐकून वसंतला आश्चर्य वाटलं. विस्मयानं तो नेमाच्या चेहऱ्याकडे बघतच राहिला. एक अनामिक गोड सवेदना नेमाच्या बोलण्यानं त्याच्या काळजात झंकारली. मगाचा नेमा आणि आताचा नेमा, किती फरक होता त्याच्यात. वसंतच्या उदास काळवंडलेल्या चेहऱ्यावर हळूहळू हास्याची लकीर झळकली आणि त्यानं नेमाला कडकडून मिठी मारली. आंधळा मारतो डोळा हा दादा कोंडकेचं पिक्चर बघून ती तिघे अशा थिएटर बाहेर पडत होती. वसंतच्या मनाचं जरी समाधान झालं तरी त्यात पूर्णता नव्हती. कामिनी संपूर्णतः अस्वस्थच होती. नेमाच्या विचारांचं वादळ मनातल्या मनात थैमान घालीत होतं, तरी तो शांत होता. त्यानं आपल्या मनाशी जे समजायचं ते समजून घेतलं होतं. कामिनीची छाती धडधडत होती. नेमा वसंतचा इतका जवळचा मित्र असेल याची तिला आशा वाटत नव्हती. पण वस्तुस्थितीनं ती बावरली होती. तिला आपल्या प्रेमाचा अभिमान वाटेनासा झाला होता. कुठंतरी आपण लाचाऱ्यासारखं वागतोय, नव्हे नियतीनं तसं आपल्याला वागायला भाग पाडलंय असं तिचं मन तिला सांगत होतं. एक चूक आयुष्यभर मान मोडून गेली होती. त्या तिघांनी एका हॉटेलात चहापाणी केलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नकली हास्य वाटत होतं. पण कामिनीनं आपलं मन झाकून ठेवण्याचा अधिक प्रयत्न केला होता. पुरुषापेक्षा मनातल्या भावना दडपून जगण्याची कला स्त्रीला अधिक जमत असावी. परमेश्वरी देणगीच आहे ती. त्या तिघांचंही आपापसात फारसं बोलणं काही झालं नाही. वसंतने कामिनीला तिच्या घरापासून काही अंतरावर सोडलं. मग तो आणि नेमा दोघंही कॉलेजमध्ये नेमाच्या खोलीवर निघून गेले.
कामिनी घरी आली. कपडे बदलले. वडील दारू पिऊन एका कोपऱ्यात तर्र होऊन पडलेले. काहीतरी बडबडत होते. कामिनीच्या येण्यानं त्यांना जाग आली. मुलगी कुठून आली याचा विचार त्या देहात नव्हता. अंग मडपून त्यांनी देहाचा मुटका केला आणि पडून राहिले. त्यांच्याच विश्वात रममाण झाले. आई अजून बाहेरच होती. भावंडे घराबाहेर कुठंतरी हुंदडत असावीत याची जाणीव कामिनीला होती. तिनं अंगावरची साडी उतरली. जंपर बदलला. साडी बदलताना तिची नजर पांढऱ्या परकरवर गेली. लाल डाग दिसला. दोन्ही मांड्यांच्या मधला डाग पाहून तिनं एक दीर्घ श्वास सोडला. काय समजायचं ते समजलं. यावेळी तिची तारीख वेळेवर झाली होती. मागच्या महिन्यात तारीख 3-4 दिवस लांबणीवर पडल्यानं तिला धास्ती लागली होती. पण यावेळी हे वेळेवर घडलं म्हणून ती निर्धास्त झाली. कुठल्याशा कोपऱ्यात ठेवलेले जुने कपडे तिनं काढले आणि अंगाशी बांधले. मग ती साडी नेसली. हातपाय धुतले. उगीचच काहीतरी करायचं म्हणून पाणी प्याली आणि केस नीट विंचरण्यासाठी आरशात पाहिलं. तिची अस्वस्थता कमी होईना आणि तिला आज आरशात दिसत होता भाऊराव ठुबे. तिचे ते अवखळपणाचे दिवस कामिनीला आठवत होते आणि ओसरलेला बहरही. नुकतीच कामिनीची कळी खुलली होती. फूल झालं होतं, सुगंधानं मोहरलं होतं आणि अंगात शिळाचं वारं घुसावं तसं देहाला वाटत होतं. तारुण्यानं अंग मसमुसलेलं, कांती सतेज झालेली, तोंडावर मर्माच्या पोळ्या उठलेल्या, अंगात आणि चालीत वेगळाच डौल आलेला, साऱ्या जगाला मुठीत घेण्याची ताकद, आपल्या नजरेनं घायाळ करण्याचा अभिमान उरात धुमसत होता. मान ताठ होती, नजर धुंद होती, उरात आग होती, देहात वणवा पेटला होता. हातात पलित घेऊन एखाद्या वेड्यानं साऱ्या जंगलाला आग लावावी तसं तारुण्य आग होऊन कामिनीच्या देहात पेटलं होतं. मादकता, ही उभारी, हा माज, ही धुंदी कुठून आली तिचं तिलाच कळत नव्हतं. आणि याच बदलाबरोबर निसर्गानं तिच्या मनातही बदल केला होता. तिला जगाची जरी फिकीर नव्हती तरी कुणाची तरी आपल्या देहाला ओढ आहे. ही ओढ नाही, ही आपल्या देहाची तहान आहे असं तिचं मन तिला सांगत होतं. चालताना तिची नजर तारुण्य शोधित होती, माया शोधित होती, प्रेम शोधित होती आणि तिला वाटत होतं आपण सर्व काही दैवी देणगीनं युक्त असूनही फार कमकुवत आहोत. वेलीसारख्या. आपल्याला आधार पाहिजे. आधाराशिवाय वेल नाही. तारुण्याला तारुण्याची जोड पाहिजे. धुंदीला धुंदीची जोड पाहिजे. आणि तिच्या जीवनात तारुण्य आलं. नजरेनं नजरेचा ठाव घेतला. वेलीला आधार मिळाला. भाऊराव ठुबे जेव्हा प्रथमच तिच्या जीवनात आला तेव्हा कामिनीला वाटलं आपल्याला देव भेटला. तिनं श्री गणेशाला नैवेद्य दिला. मारुतीला नारळ फोडला. भाऊराव ठुबे दिसायला चांगला होता. बघता क्षणी आकर्षण वाटावं असं व्यक्तिमत्व होतं त्याचं. त्याच्या अवतीभोवती नेहमी तरुण आणि श्रीमंत तरुणांचा घोळका असायचा. तो रोज नवे कपडे बदलायचा. आपण करमाळ्याहून शिकण्यासाठी इथे आलोत आणि घरची परिस्थिती भरपूर श्रीमंतीची असल्याचं तो सांगायचा. त्याचं बोलणं अतिशय गोड आणि मोकळेपणाचं होतं. भाऊराव ठुबेचा रुबाब, त्याचं गोड बोलणं आणि आकर्षक वागणं यांचा कामिनीच्या मनावर थोड्या काळातच इतका पगडा बसला होता की भाऊराव ठुबेवर ती मोहित झाली होती. त्याच्यावर प्रेम करू लागली होती आणि प्रेम फुलत गेलं फुपावणाऱ्या वेलीसारखं. कामिनी भाऊराव ठुबेच्या बोलण्यावर भुलून जात होती. त्याच्या खोलीत ती दोघे कितीतरी वेळ गप्पा मारीत. गारुड्याच्या पुंगीसारखी कामिनी भाऊराव ठुबेच्या शब्दांवर डोलत होती. त्याच्या शब्दांची मनमोहक आश्वासने आपल्या जीवनात कामिनीला आणण्याचं बोलणं तिला गुंगी आणत होतं. तिच्या कानात सनईचे सूर घुमत होते. आणि एक दिवस गारुड्यानं तारुण्यानं सळसळणाऱ्या नागिनीला दूध पाजलं. ते दूध म्हणजे जहर ठरलं कामिनीसाठी. तिच्यातली चंचलता लोप पावली. स्वतःचा बचाव करण्यासाठी फुटकार मारण्याखेरीज, मासोळीसारखं फडफडण्याखेरीज तिच्यावर काहीच राहिले नव्हतं. तिच्याजवळ काहीच राहिलं नव्हतं. मोहाला बळी पडून कामिनीनं आपलं शरीर फक्त
एका विश्वासावर भाऊराव ठुबेच्या हवाली केलं आणि जहरी सर्पानं कामिनीच्या कोमलांगाला डंख मारला होता. त्यानंतर कामिनीची नजर भयभीत बनली. भाऊराव ठुबेच्या अधिकाधिक जवळ राहावंसं वाटत होतं तिला. तिचं सर्वस्व भाऊराव ठुबेच होता. त्याला नाराज न करणं जणू तिचं कर्तव्य बनलं होतं. कॉलेजची आपली शेवटची परीक्षा झाल्यावर आपण करमाळ्याला जाऊ आणि थोड्याच दिवसात लग्न करू, या एकाच आशावादी वाक्यावर तिचं जीवन उभं होतं. तिच्या पतंगाची दोरी यावेळी फक्त भाऊराव ठुबेच्याच हाती होती. कधी एकदा त्याची परीक्षा आटोपते आणि जीवनसाथी म्हणून भाऊराव ठुबेच्या गळ्यात माळ घालते असं कामिनीला झालं होतं. एक दिवस जरी तो कुठं बाहेरगावी गेला तर त्या अल्पशा विरहानंही ती तळमळत होती. त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसत होती. त्याच्याशिवाय कामिनीला जग सुनं वाटत होतं. भाऊराव ठुबेच्या मूर्तीशिवाय काहीसुद्धा नजरेसमोर येत नव्हतं तिच्या. आपल्या भविष्यकालीन जीवनाची गोड मनोराज्य करीत बसण्यात तासनतास घालवी कामिनी. आणि एक दिवस भाऊराव ठुबेच्या खोलीला कुलूप लागलेलं पाहून तिचं मन बावरून गेलं. 4-5 दिवसातून कित्येकदा तिनं खोलीकडे येरझारा घातल्या, पण खोली बंदच. कामिनीच्या काळजात धस्स झालं. संशयाची पाल मस्तकापर्यंत सळसळत गेली आणि खोलीच्या मालकाकडे जेव्हा तिनं भाऊराव ठुबेबद्दल चौकशी केली तेव्हा तिचा संशय सत्य ठरला होता. त्या समध्या पोरांच्या परीक्षा झाल्यापूर्वी, खोलीचा मालक म्हणाला, ती समधी पोरं आपापल्या घराकडे निघून गेली. आणि भाऊराव ठुबे? अगं समधी गेली म्हटलं ना पोरी. काम झाल्यावर कोण या खोलीत थांबणार आहे? पण ते मला सोडून कसे गेले हो? कामिनी घाबरून म्हणाली. नाही, ते जाणार नाहीत. माझा विश्वास आहे त्याच्यावर. असा धोका देणार नाहीत ते मला. अगं हे कलियुग आहे कामिनीच्या कानावर परिचयाचा आवाज पडला. तिनं मागं वळून पाहिलं. या शहरातला भाऊराव ठुबेचा तो मित्र होता. स्वभावानं अत्यंत चांगला. गणपत शिंदे होता तो. एकाच कॉलेजमधले ते दोघे होते आणि कामिनीला तो आपल्या बहिणीप्रमाणे मानायचा. जपून राहा असा कित्येकदा कामिनीला त्यानं इशाराही केला होता. या अगोदरच गणपत शिंदे कामिनीजवळ येऊन म्हणाला, भाऊराव ठुबे गेला कामिनी. तो कधी गेला हे मलाही ठाऊक नाही, पण मुंबईला जायचं म्हणत होता 8 दिवसांपूर्वी. गळ्यातला रुमाल काढून गणपत शिंदे बेफिकिरीच्या स्वरात म्हणाला, कामिनी जाणाऱ्याला कोण रोखणार? पण त्यानं मला नाहीतरी निदान तुला विचारून जायला हवं होतं. गणपतराव त्यांनी असं कसं केलं हो? कामिनी हृदय पिळवटून म्हणाली. माझा किती विश्वास होता त्यांच्यावर. विश्वास गणपत शिंदे त्वेषाने म्हणाला. कामिनी, कलियुगात विश्वास ही चीज कुठं मिळत असेल तर ती फक्त स्वप्नात. विश्वासरावाचा अंत पानिपतच्या युद्धात झाला कामिनी. चल परत माघारी फिर आता. एक पात्री विश्वास काय कामाचा. माघारी? भयभीत चेहऱ्यानं गणपत शिंदेकडे पाहून कामिनी म्हणाली. पुढं टाकलेलं पाऊल मागे कसं घेऊ? आता हे पाऊल त्याच्याच पावलावर पडेल. खुळी आहेस तू कामिनी, तू खुळी आहेस. गणपत हसून म्हणाला. कुठे सापडणार आहे तुला भाऊराव ठुबेच्या पावलांच्या खुणा? अगं 4-5 वर्षे घालवण्यासाठी कुठल्या तरी खोलीच्या घरट्यात राहणारी ही कॉलेजची पोरं. 4-5 वर्षे घालवण्यासाठी कुठल्या तरी खोलीच्या घरट्यात राहणारी ही कॉलेजची पोरं परीक्षा संपल्या की उडत्या पाखरांसारखी आपापल्या मार्गाने निघून जातात. तारुण्याचा हा काळ माणसाला स्वस्थ बसू देत नाही. मन मात्र चंचल असतं आणि त्यावर होणारे संस्कार हातपाय हलवायला लावतात माणसाला. रोज नित्य नवं पाखरू हुडकण्याची आकांक्षा असते. मनात दिसेल ते सौंदर्य टिपण्याची आणि भोगण्याचीच इच्छा बळावलेली असते. मदनाचा दाह मोठा विलक्षण असतो. चांगल्याला सुद्धा या काळात कुठंही आणि कुणीही चालतं. झडप घालावी आणि बाजूला व्हावं हेच ध्येय जिथं उराशी कवटाळलेलं असतं तिथं कर्तव्याची जाण ती कशी राहणार? मला ठाऊक आहे कामिनी, मला ठाऊक आहे तू भाऊराव ठुबेवर फार प्रेम केलंस, पण तुला ते विसरून गेलं पाहिजे. त्याला विसरून गेलं पाहिजे. नाही गणपतराव, नाही. त्यांना मी कशी विसरू? मी त्यांच्याबरोबर पुढचं पाऊल टाकलं आहे. मी लाचार झाले आहे. परपुरुषाचा विचार करणं आता शक्य नाही मला. म्हणजे तू काय म्हणतेस कामिनी? प्रत्येक तरुणीला लग्न झाल्यावर जो पहिला प्रेमप्रसंग अनुभवावा लागतो
तो लग्नाआधीच भाऊराव ठुबेबरोबर अनुभवला मी. माझ्या पावलानं ती धोक्याची सीमा ओलांडली आहे. काय? गणपत शिंदे डोळे विस्फारून म्हणाला. कामिनी, पाऊल घसरलं ग तुझं. अखेर तू त्याच्या नाटकी प्रेममोहाला बळी पडलीस. कामिनी, मी भाऊराव ठुबेचा मित्र होतो, पण तुला बहीण मानित होतो मी. कित्येकदा तुला हसता हसता म्हणालो सुद्धा असेन मी. कामिनी जपून राहा. पाहिलंच कामिनी, तरुणीचं पाऊल एकदा घसरलं की जन्मभर स्वतःचा तोल सावरता येत नाही तिला. अखेर तुझंही. नाही गणपतराव, मी त्यांना शोधून काढीन. कामिनी घाईघाईनं म्हणाली. ते करमाळ्यात राहतात ना? वेडे पळून जाणारा कधी खरा पत्ता देईल का आपला? गणपत शिंदे गंभीरपणे म्हणाला. संताप उसळला होता त्याच्या मस्तकात. नाही, असं म्हणू नका गणपतराव. कामिनी कळवळून म्हणाली. मला ते फसवणार नाहीत. माझं शील भ्रष्ट केले आहे त्यांनी. ते शील? गणपतराव शिंदे त्वेषाने म्हणाला. तारुण्याची धुंदी चढलेल्या या हरामखोरांना शिलाची ती काय किंमत असणार? तरुणीचं शील म्हणजे फक्त आपल्या वासना तृप्तीचं एक साधन समजतात ते. भोळ्या भाबड्या तरुणी त्यांच्या गोड बोलण्याला बोलतात. आणि कामिनी, भूल झाली. जातो मी. विसरून जा त्या भाऊराव ठुबेला आता. आणि शोधून तरी काय मिळणार आहे तुला त्याच्याकडून? पळून जाणाऱ्या भेकड प्रियकराला शोधून काय उपयोग? जातो मी. जर योगायोग असेल तर आयुष्यात पुन्हा भेटू कुठेतरी आपण. अन्यथा तुला तुझा मार्ग सापडत जाईल, हीच परमेश्वराचरणी इच्छा ठेवून जातो मी. आणि गणपत शिंदे निघून गेला होता. कामिनीच्या सर्वांगाला भीतीनं घाम फुटला. आपल्याला कोणीतरी खोल दरीत ढकलून दिल्याचा भास झाला तिला. डोळ्यांसमोर संपूर्ण अंधार पसरला आणि मूर्छित होऊन ती खाली कोसळली. आणि या आठवणीनं सतरंजीवर पडलेल्या कामिनीच्या सर्वांगाचा जळफळाट होत होता. तिच्या अहंकाराला तडा गेला होता. संपूर्ण स्त्री जातीचा तो अपमान झाल्यासारखं वाटत होतं तिला. आणि भाऊराव ठुबेचाच नव्हे तर सबंध पुरुष जातीचा तिला द्वेष आला होता. पुरुष जातीबद्दल तिच्या मनात एक अढी निर्माण झाली होती. हळूहळू ती भाऊराव ठुबेला विसरून गेली. काळाबरोबर मागच्या आठवणी पुसट बनत नाहीशा झाल्या. त्याबरोबरच पुरुष जातीचा द्वेषसुद्धा तिच्या मनातून नाहीसा बनत चालला. पण ती सावध बनली होती. पुरुष जात किती जहरी सर्पासारखी असते हे कामिनीनं ओळखलं होतं. त्यानंतर कित्येक तरुणांनी कामिनीचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. पण प्रीती करण्याचा धीर कामिनीला होत नव्हता. पण फारच अल्प काळ पोटातली भूक आणि तारुण्यातली वासना माणसाला कधी स्वस्थ बसू देत नाही. आणि नंतर बरंच घडलं. कामिनीच्या जीवनात 3-4 अतिशय प्रीती करणारे तरुण येऊन गेले. कामिनीबरोबर जीवनसाथी म्हणून चालणारा एकही नव्हता त्यात. प्रेमाच्या वल्गना जगणारे अखेर जणू आपण एखाद्या सापळ्यात अडकल्यासारखे कामिनीच्या प्रेमातून आपली सुटका करून घेत होते. भेकडपणे एकाला अचानक मृत्यूनं मिठी मारली होती. पण पावलं रक्ताळली तरी कामिनी काट्यातून चालतच होती. आणि आज कामिनीची अवस्था आकाशातल्या तुटलेल्या पतंगासारखी बनली होती. तिच्यासमोर धैर्य नव्हतं. या मार्गावरून चालत गेल्याने आपल्याला काहीच मिळणार नाही, ध्येय हाती लागणार नाही हे समजत असूनही कामिनी त्याच मार्गावरून चालत होती. का ते तिलाही कळत नव्हतं. आता तिच्या जीवनात वसंत नाईक काळे आला होता. भोळा, भाबडा आणि निरागस चेहरा. त्यानं कामिनीचं मन जिंकलं होतं. आपण पवित्र प्रेम करीत असल्याचं तो म्हणत होता. कामिनीलाही ते पटत होतं. पण पवित्र प्रेम म्हणजे काय हे इतक्या अनुभवातूनही तिला समजत नव्हतं. पिंपळाचं एक पान गळावं तसा एक दिवस गळत होता. आयुष्यातून कमी होत होता.
आजच्या संध्याकाळचा बागेतला तो प्रसंग आठवला कामिनीला. ती आणि वसंत नेहमीच्या ठिकाणी बसले होते. बागेतलं वातावरण नेहमीसारखं आल्हाददायक होतं. हिरव्यागार बागेत अनेक रंगात फुलं फुलली होती, पण ती 2 फुलं कोमेजून गेल्यासारखी दिसत होती. दर 2-4 दिवसांनी वसंत आणि कामिनी बागेत येत होती. नेहमीच्या ठिकाणी बसत होती. मोकळेपणे असं कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. उगीच काहीतरी बोलायचं म्हणून ती दोघं बोलत होती, इतकंच. असं महिनाभर चाललं होतं. आजही ती दोघे तिथे येऊन बसली होती. कामिनी, कामिनी, तू बोलत का नाहीस? वसंतनं विचारलं. त्याच्या चेहऱ्यावर आज उत्सुकपणाची वेगळीच छटा दिसत होती. बोलायला काय आहे माझ्याजवळ? कामिनी खालच्या मानेनं पुटपुटली. माझ्यापासून तू काहीतरी लपून ठेवते आहेस, वसंत म्हणाला. लपून? लपून ठेवण्यासारखं काय आहे माझ्याजवळ? कडवटपणे हसून कामिनी म्हणाली. मग काही क्षण विचार करून तिने वसंतकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव तरळलेले दिसत होते तिला. वसंत, त्याच्या अगदी जवळ सरकून कामिनी म्हणाली. तुम्हाला मी एक विचारू का? विचार कामिनी, काहीही विचार, पण बोलत राहा, बोलत राहा तू, वसंत उत्सुकपणे म्हणाला. तू शांत राहिलीस की लाख लाख हिंगळ्या डसतात मला. वाटतं तुझ्या मनात ज्वालामुखीचे स्फोट होत आहेत. काय विचारायचं ते विचार कामिनी, अगदी मोकळेपणाने विचार. तुम्हाला माझ्यापासून काय हवं आहे? कामिनीनं मन घट्ट करून विचारलं. तिच्या चेहऱ्यावर मात्र हसू होतं. कामिनी, वसंत गंभीरपणे म्हणाला. तुला काय म्हणायचं आहे? ते तुम्हाला चांगलं ठाऊक आहे वसंत, कामिनी हसून म्हणाली. जगातला प्रत्येक माणूस उराशी काहीतरी ध्येय कवटाळूनच धावत असतो. अगदी पाय रक्ताळेपर्यंत धावत असतो. इतकं धावूनही जर माणसाला त्याचं ध्येय साध्य झालं नाही तर किती नाराज होईल तो. आणि म्हणून मी हा प्रश्न विचारला आहे वसंत, कारण अखेर तुम्हीही माणूसच आहात. काय बोलतेस कामिनी तू? हे काय बोलतेस तू? कामिनी, तुझा हा गैरसमज होतोय काहीतरी, वसंत त्वेषाने म्हणाला. तुला काय वाटतं तुझ्याबरोबर मी नेहमीसारखा फिरायला येतो तो एखाद्या स्वार्थापोटी? मी स्वार्थी नाही ग. तुला ठाऊक नाही, तुझ्यावर प्रेम केल्यापासूनच मी काय काय अनुभवलं ते. तुझ्यावर प्रेमापोटी मी काय काय ऐकलं, काय काय केलं ते माझं मलाच ठाऊक. सगळीकडे माझ्या नावाची चर्चा चालू आहे. प्रत्येकजण माझ्या वागण्यावर अविश्वास दाखवतो. कामिनी, कितीतरी लोकांनी मला तुझ्याबरोबर फिरताना बघितलंय. हे प्रकरण जर माझ्या म्हाताऱ्या वडिलांना समजले तर? नाही कामिनी, तो विचारसुद्धा करवत नाही ग मला. माझे वडील काशी आणि पंढरी आहे माझी. या दिवसात त्यांना दुःख देणार नाही मी. तुझ्यामुळे नजरेत आलो मी. तुझ्यामुळे माझ्या एका जिवलग मित्राचा विश्वास हरवून बसलो मी, ज्याला माझ्याशिवाय एक मिनिटही करमत नाही. जो सुखदुःखात आजवर साथ देत आला तोच माझा मित्र नेमा आज 8-8 दिवस मला भेटायला येत नाही. कशामुळे? केवळ तुझ्या माझ्या प्रेमामुळे. त्याचा राग माझ्यावर नाही कामिनी, त्याचा राग तुझ्यावरही नाही. त्याला राग येतो तो तुझ्या आणि माझ्या स्वच्छंद फिरण्याचा. तुझ्याबरोबर फिरू नये असं 100दा बजावलं असेल त्यानं मला. प्रत्येक गोष्ट आजवर ऐकली मी त्याची, कारण चुकीचा मार्ग कधी दाखवला नाही त्या माझ्या मित्रानं. नेमाला तू चांगली ओळखतेस कामिनी. त्याचं यावेळी ऐकलं नाही मी. का ठाऊक आहे? केवळ तुझ्यावरील प्रेमामुळे, स्वार्थापोटी नाही. मला जर स्वार्थ साधायचा असता तर कधीच साधला असता कामिनी मी. पण मी तसा नाही हे सांगण्यासाठी आज भाग पाडलंच तुम्हाला. माझं तुझ्यावर प्रेम आहे असं बोलून दाखविण्याची पाळी आणलीस तू माझ्यावर. कामिनी, मी तुझ्याबद्दल ते ठाऊक आहे मला. कामिनी निश्चयी पण हलक्या स्वरात म्हणाली. मला ते ठाऊक आहे वसंत. माझं जीवन माझ्यापेक्षा जगाकडून अधिक कळलं असेल तुम्हाला. माझं रंग रूप सर्व काही जगानं अगदी मध्येसूद सांगितलं असेल तुम्हाला. कोणतंच नातं नसताना एखाद्याचे दोष आपुलकीनं मांडणारं हे जग मला चांगलं ठाऊक आहे वसंत. माझ्याबद्दल तुम्हाला पुष्कळ ऐकायला मिळालं असेल, पण त्याला माझा नाईलाज आहे. बोलणाऱ्याची जीभ काही धरता येत नाही. पण जगाला ठोकर मारतो मी कामिनी.
वसंत उसळून म्हणाला, जगाचं ऐकून काही मी तुला दोषी म्हणत नाही, तुला रागावत नाही. मार्ग बदलून घेतल्यावर कशाला रागवाल तुम्ही मला? कामिनी उपहासानं हसून म्हणाली, उगीच दोषी म्हणण्याचं पाप कशाला घ्याल कपाळी? मार्ग? कामिनी, मी नाईलाजानं मार्ग बदलला. हे ऐकून कान किटलेत माझे. आजवर नाईलाजाचं कारण ठेवूनच भेकडपणे पळून जाणारे तरुण पाहिलेत मी. कामिनी तुम्हाला समजून घे कामिनी, वसंत तिचे दंड धरून म्हणाला. आणि तूच मला सांग की तुला काय हवं आहे माझ्याकडून? मला? कामिनीने गर्भित हास्य करून विचारले. आणि ती गप्प झाली. तिची नजर समोरच 15-20 फुटावर असलेल्या एका सुखसंपन्न जोडप्यावर गेली. त्या जोडप्याची 2 लहान लहान मुलं जवळच बहुशार गवतावर स्वच्छंदपणे खेळत होती. आणि ते जोडपं आनंदानं गप्पा मारण्यात मशगूल झालं होतं. त्या जोडप्याच्या शेजारीच रेडिओ वसंत लयीत वाजत होता. कामिनीला वाटला असा प्रसंग कधी येईल आपल्या जीवनात. जोडीदाराबरोबर कितींदा बसलो आपण या बागेत, पण पतीबरोबर बसून बागेतलं स्वच्छंदी वातावरण अनुभवण्याची लज्जत काही वेगळीच असते. आपण या प्रसंगाचा विचार देखील मनात आणू नये. कामिनी, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तू. वसंतच्या बोलण्यानं कामिनी भानावर आली. काय म्हणालात? तिनं दचकून विचारलं. माझ्याकडून तुला काय इच्छा आहे? प्रश्न ऐकून कामिनी गप्प झाली. तोच रेडिओतले ते मधुर स्वर वसंतच्या प्रश्नाचं उत्तर देऊ लागले. ना कोई उमंग है, ना कोई तरंग है, मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है. गीत संपलं. वसंतने पाहिलं. कामिनीचे मनमोहक डोळे पाण्यानं तलावाप्रमाणे काठोकाठ भरले होते. त्याच्या हृदयाला पीळ पडला. जगाच्या बोलण्याला आपण भीत नाही, प्रेमाची उपेक्षा करीत नाही, हे कामिनीला कसं समजावून सांगावं हे समजत नव्हतं. कोणत्या शब्दात कामिनीला समजवावं हे समजत नव्हतं. कामिनी, मला कळत नाही की मी तुला कसं समजावू. आणि वसंत कळवळून असे बोलत असतानाच रेडिओत पुढच्या गीताचे शब्द त्याने ऐकले. अब अमर प्रेम का गीत सुनिए. इसे आवाज है किशोर कुमार की. आणि गीत सुरू होण्याअगोदरच वसंतच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकली. गायीनं कामिनीचा दंड धरून हलवीत तो उत्सुकतेने म्हणाला, कामिनी, कुछ तो लोग कहेंगे. कामिनी, मला म्हणायचं ते हेच मला म्हणायचं होतं कामिनी, हेच म्हणायचं होतं मला. वसंत गप्प झाला. त्याचे कान किशोर कुमारच्या गीताकडे लागले. अमर प्रेमचं ते गीत, राजेश खन्नांचं गीत दर्दभरी आवाजात सुरू झालं. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. छोड़ो बेकार की बातों से तेरे भीग गए तेरे नैना. कुछ तो लोग कहेंगे. कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई. तो कौन है, तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई. तेरी दो संसार की बातों से क्यों भीग गए तेरे नैना.
कुछ तो लोग कहेंगे. ऐकलंस कामिनी, ऐकलंस? माझ्या मनात जळणाऱ्या वेदना या गीतानं बोलून दाखवल्या. कसं मोकळं मोकळं वाटू लागलं मला. वसंत प्रसन्नपणे हसून म्हणाला, तू आनंदी आहेस ना कामिनी? फार फार आनंदी आहे मी कामिनी हसून म्हणाली. तुम्हाला असताना बघून मनातली सगळी दुःख जळून खाक झाली माझी वसंत, सगळी दुःख. मला तुम्हाला असंच हसताना बघायचं आहे, असंच आनंदी. पण वसंतनं तिला पुढचं वाक्य बोलूच दिलं नाही. चपलतेनं तिच्या ओठ पाकळ्यावर ओठ टिकवून तिला जवळ घेतलं. त्या स्पर्शानं कामिनीचं सर्वांग शहारलं. गालावर गुलाबी लाली चढली, नजरेत एक धुंदी आली आणि तिनं म्हटलं, वसंत, आपण बागेत फिरायला येणं बंद करूया ना? हे काय बोलतेस कामिनी तू? हे काय बोलतेस? वसंत आश्चर्ययुक्त स्वरात म्हणाला. हे कसं शक्य आहे? माझ्यामुळे तुम्ही जगाच्या नजरेत आलात? म्हणजे तू अजून मला क्षमा केलेली दिसत नाही. मला समजून घेतलेलं मी तुम्हाला चांगलं समजते वसंत, पण जग आपल्याला समजून घेणार नाही. आपले मार्ग वेगळे आहेत वसंत. असे किती दिवस एकत्र चालणार आहोत. प्रवासात एकत्र आलेले आपण एकाच डब्यातले 2 प्रवासी ठरलो, पण वेगवेगळ्या स्टेशनवर उतरणारे प्रवासी आहोत आपण. तुमचं स्टेशन लवकरच येणार आहे. आता या लहानशा प्रवासात खूप गट्टी जमली आपली, पण आता विसरलं पाहिजे ते सर्व. विसरलं पाहिजे. वसंत, मी तुमचीच आहे. शरीराने जरी मी तुमची होऊ शकले नाही, तरी मनानं मी जन्मभर तुमचीच राहणार आहे. माझ्या शरीरावर माझ्या मनाने फक्त तुमचाच अधिकार आहे. कामिनी, किती गोड आहेस, किती गोड बोलतेस ग तू. वसंत गैवरून म्हणाला, वेडे हे सर्व मी तुला सांगायला हवं, तर तूच मला शिकवतेस. कारण तुमच्यापेक्षा कामिनीला याचा जास्त अनुभव आहे. आणि अनुभवी माणूस नेहमी निश्चयीपणाने बोलत असतो. नेमाचे शब्द त्याच्या कानावर पडले. तो हसून बोलत होता, पण त्याच्या हास्यातला गर्वितपणा जाणवत होता. ये नेमा, ये इकडे. कसा काय आलास? बाग सर्वांसाठी खुली आहे. ती पाटी तू वाचली नाहीस काय? नेमा हसून म्हणाला. अरे तसं नव्हे रे, पण कसल्याशा आठवणीनं वसंतनं विचारलं. तुझं डोकं दुखत होतं म्हणत होतास काल, बरं आहे ना? कामिनी, मला तुमच्याशी काही बोलावंसं वाटतंय. नेमा वसंतच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून म्हणाला. खरं वास्तविक पाहता तुम्हाला बोलण्याचा मला काहीच अधिकार नाही, परंतु प्रेम कधीकधी माणसाचं वैरी बनतं, हेच खरं. वसंतच्या जागी दुसरा कुणी असता तरी मी तुम्हाला हटकलं नसतं. नेमाची तीक्ष्ण नजर कामिनीच्या नजरेला नजर भिडली होती. प्रत्येक शब्द मोठा विचारपूर्वक बोलल्यासारखा बोलत होता तो. कामिनी, तुम्ही मला ओळखता आणि मीही तुम्हाला चांगला ओळखतो. प्रेम करणं पाप आहे असं मी म्हणत नाही कामिनी, पण जीवनात काही पावलं फार विचारपूर्वक टाकावी लागतात माणसाला. काहीतरी सूत्रानं वागावं लागतं. जर तसं वागलं नाही तर आयुष्याचं सगळंच गणित चुकतं. मला तुम्हाला उपदेश करायचा नाही कामिनी. मी कोणी गांधी नाही, नेहरू नाही की आंबेडकर नाही. पण मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की वसंतचं आणि तुमचं फक्त प्रेम राहू द्या. त्याचा सौदा करू नका. हा वसंत अजून अज्ञान आहे. त्यातलं काहीच याला ठाऊक नाही. फार साधाभोळा आहे तो. तुमची ही भेट म्हणजे एक विषय बनला आहे त्याच्यासाठी. प्रेम म्हणजे काय ते प्रथमच अनुभवतो तो. पण कामिनी, तुम्ही समजूतदार आहात. तुम्ही यातलं सर्व काही जाणून आहात. माणूस या प्रेमापायी किती बहकतो, वाहत जातो हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. मग का एका निरपराध जीवाचा बळी घेत आहात तुम्ही? काय लाभणार आहे तुम्हाला याच्यापासून? कामिनी, तुमच्यामुळे याचं जीवन उद्ध्वस्त होईल. लाचारीचं जीवन आयुष्यभर जगावं लागेल आणि त्याला फक्त तुम्ही जबाबदार राहणार आहात. फार मोठं पाप माथी लागेल तुमच्या. परमेश्वर तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि मीही. प्रेम माणसाचं वैरी बनतं म्हणतो ना मी, ते मगाशी ते यासाठीच. म्हणून म्हणतो कामिनी, प्रेमाचे हे आपले संबंध आपुलकीतच नाहीसे व्हावेत असे मला वाटते. पुढे काही घडण्या अगोदरच तुम्हाला सावरलं पाहिजे. कामिनी,
तुम्ही जशा जीवनाचं सूत्र चुकलात तसं याचं करू नका. वाटल्यास मी तुम्हाला विनंती करीन, याचं जीवन मरण आज तुमच्या हाती आहे. तुम्हाला मोह आवरला पाहिजे. मोहाला बळी पडणाऱ्याचा नाशच होतो आणि माझ्या या मित्राचा नाश व्हावा असं मला कधीच वाटणार नाही. अक्षरशः त्याला मी माझा भाऊ म्हणूनच आजवर मानलं कामिनी. मित्र म्हणून तो कधी वाटलाच नाही मला. परंतु थोड्या दिवसांसाठी आमची मनं ढळणार आहेत. यामुळे कामिनी, आज आपण दोघेही एकाच खेळाचे खेळाडू आहोत. माझ्या जीवनात तरुणी आल्या तर तुमच्या जीवनात तरुण. पण मी तुम्हाला दोष देत नाही. तुम्ही संपूर्ण निर्दोषी आहात. शरीरानं अपवित्र असला तरी मनानं पवित्र आहात हे जगात मला फक्त ठाऊक आहे. आणि माझं मन मला तसं सांगतं. मला तुमच्याबद्दल असं का वाटतं हे मलाही समजत नाही. ते जाऊ द्या. पण मला इतकंच सांगायचं आहे की तुम्हाला हा तासनतास जगासमोर फिरण्याचा मोह आवरला पाहिजे. तुम्ही एकांतात भेट घ्या. त्यासाठी खोली आहे याची. तुमची पाहिजे तिथे मी व्यवस्था करतो. असं फिरून तुमच्या हाती काय लागणार आहे? उलट जगाच्या अधिक जवळ याल तुम्ही. आणि ज्याला जगात जगायचं आहे त्याने जगाला ठोकर मारून चालत नाही. एका वेळी माणसानं मारलेली ठोकर जग सहन करील. पण जगानं, समाजानं मारलेली ठोकर माणसाला जीवनातून उठवते. कामिनी, फार बोललो मी तुम्हाला. शक्य झाल्यास क्षमा करा. खरं सांगतो कामिनी, जीवनात आज प्रथमच मी तरुणीला विनंती करतोय. केवळ एका मित्रासाठी जातो मी. आणि नेमा झपाझप पावलं टाकीत निघून गेला. तो जाईपर्यंत वसंत आणि कामिनी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती. तो गेल्यावर वसंत आदमीने म्हणाला, कामिनी, नेमाच्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं? वाईट वाटण्यासारखं या बोलण्यात काहीच नव्हतं. कामिनी हसून म्हणाली, माझं काम केलं त्यांनी. म्हणजे तुमच्या मित्राला आपण दोघे फक्त एकांतात हवे आहोत. फक्त एकांतात. नाही कामिनी, नाही. वसंत, मला वेळ सांगा, जागा दाखवा. पुढच्या बुधवारी तुम्ही म्हणाल त्या जागी मी येईल. अगदी निश्चित. एकांतात, तुम्हाला तृप्त करण्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. कामिनी, तुझं आणि त्या नेमाचं वागणंच मला कळत नाही ग. वसंत बावरून म्हणाला. तो कधी खूप खूप प्रेम करतो तर कधी हा नादच सोडून दे म्हणतो. कधी तुझ्या माझ्याबरोबर पिक्चरला येतो तर कधी तुझ्या कारणाने 4 दिवस माझ्याशी बोलत नाही. हे काय चाललं आहे हे काहीच कळेनासं झाले मला कामिनी. मला काहीच कळेनासं झाले. अहो, तुमचे मित्र काय म्हणतात हे मी ओळखले वसंत. काय ते? तू काहीही कर, पण लवकरात लवकर आटोप आणि परीक्षेच्या अभ्यासाला मोकळा हो, असा त्यांचा तुम्हाला इशारा आहे. म्हणून मी येणार आहे तुमच्या खोलीवर. इतक्यात म्युन्सिपाल्टीचा 8:30चा भोंगा वाजला आणि ती दोघेही बाकड्यावरून उठली.